जय गजानन. धनुराशीच्या जातकांसाठी ऑगस्ट 2026 हा महिना कसा जाणार आहे, काय घडामोडी घडणार आहेत ह्या महिन्यामध्ये, ते आपण प्रिडिक्शन घेणार आहोत, ते गायडन्स घेणार आहोत आपण टॅरोद्वारे आपण गायडन्स घेणार आहोत की काय हा महिन्यामध्ये अप्स अँड डाऊन आहेत, काय घडामोडी घडतायत. सो या गायडन्सची रेझोनेट होण्यासाठी, या रिडिंगला रेझोनेट होण्यासाठी आपापल्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं आहे. आणि हो, कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. तुम्हीही तुमच्या इष्टदेवतेचं नाव घ्या, मी पण घेते. चला तर मग लवकर आपण या रिडिंगला धनुराशीच्या जातकांसाठी हा महिना कसा होणार आहे, कसा जाणार आहे हे आपण बघूयात. सर्वप्रथम आपण जॉबवाल्यांसाठी बघून घेऊ की जॉबवाल्यांसाठी हा महिना कसा जाणार आहे, काय घडामोडी घडणार आहे जॉबवाल्यांसाठी. खूप खूप छान महिना आहे हा तुमच्यासाठी. खूप म्हणजे तुमची जी मेहनत होती ही खूप स्टेबल असणार आहे, स्टेबिलिटी मिळणार आहे. खूप छान रिझल्ट म्हणजे फ्रुटफुल रिझल्ट तुम्हाला ह्या महिन्यामध्ये मिळणार आहे. तुमच्या जॉबच्या जोरावर तुम्ही मटेरियलिस्टिक सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकतात, प्रॉपर्टी बनवू शकतात, सगळं काही छान करू शकतात. म्हणजे जे तुम्ही कराल जॉबमध्येही तुम्हाला सक्सेस मिळणार आहे, जॉबमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळणार आहे, जॉबमध्ये तुम्हाला ज्या युनिव्हर्स तुम्हाला इतका सपोर्ट करणार आहे जे तुम्हाला इच्छा आहे. पण फक्त असं नाही की मिळणार आहे म्हणजे तुम्ही हातावर हात धरून बसाल. मेहनत तर घ्यावीच लागेल. आतापर्यंत ही तुम्ही मेहनतच घेतली होती, आतापर्यंत तुम्ही खूप कष्ट केलेले आहात, त्या कष्टाला फळ मिळणार आहे. तुमचं म्हणजे लोकांकडनं तुमची वाहवाही होणार आहे, इतकं छान काही गोष्टी घडणार आहेत. आणि तुम्ही खूप म्हणजे पॉझिटिव्ह पर्सन आहात, खूप लांबचा विचार करून काही गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत जॉबमध्ये. सो त्या तेवढ्याच छान पद्धतीने वर्क करणार आहेत. नो डाऊट सगळं काही छान राहणार आहे, बेस्ट राहणार आहे. सो आता आपण बिझनेसवाल्यांसाठी जर बघायचं म्हटलं तर बिझनेसवाल्यांसाठी स्टेबिलिटीचाच महिना आहे, ग्रोथचाच महिना आहे. स्टेबिलिटी, ग्रोथ ही तुमच्या आयुष्यामध्ये येणारच आहे. छोटे मोठे ऑब्स्टिकल्स येतात, ठीक आहे, त्यांनाही पार करण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे. ग्रोथ तर आहेच, तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथही तुम्हाला मिळणार आहे. तर फक्त स्टेबल राहा, स्टेबल राहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ग्रोथ मिळते याचा अर्थ तुमचा इगो तुमच्या डोक्यावर चढेल असं काही होऊ देऊ नका. छान पद्धतीने सगळं काही, फक्त सगळ्यात मेन कुठलाही डिसिजन इमॅच्युअरपणे घ्यायचा नाही. बिझनेसमध्ये तुम्हाला खूप मॅच्युरिटीने डिसिजन घ्यायचे आहेत. कारण जो तुम्ही डिसिजन घेणार आणि जर चांगल्या पद्धतीने डिसिजन घेतला तो स्टेबलही तितका राहील, तितकं तुम्हाला छान रिझल्टही देऊन जाईल. सो जे वर्क करतायत ते करा, जे माइंडमध्ये आलंय त्याच्यावर वर्क करा. विशेष म्हणजे छान महिना आहे, इगो येऊ देऊ नका, इमॅच्युअरपणे कुठलाही डिसिजन घेऊ नका. लगेच चेंज करू नका की आता तुम्ही हे म्हणत होता आणि तेव्हा लगेच थोड्या वेळात ते, किंवा कुठलंही काम करतात तर लगेच कंटाळून लगेच दुसरा विचार कराल, असं काहीच करायचं नाही. स्टेबिलिटी आहे ना, स्टेबिलिटी आहे तर मग त्याच्यावरच कंटिन्यू राहण्याची आवश्यकता पण आहे. सो आता आपण परिवाराविषयी जाणून घेऊ. परिवाराविषयी खूप छान महिना आहे. परिवारमध्ये सगळ्याच काही गोष्टी हॅपीली होणार आहेत, छान होणार आहेत, ब्लेसिंग तुम्हाला मिळणार आहेत युनिव्हर्सच्या. सगळ्या काही गोष्टी छान होतील, पॉझिटिव्ह होतील. थोडं तुमचं ॲरोगंट बिहेवियर असेल तुमच्या फॅमिलीमध्ये, सो त्याला ओव्हरकम करायचं आहे, फक्त बाकी काहीच नाही. गायडन्स एवढं विशेष काही नाही आहे, सगळं काही पॉझिटिव्हच म्हटल्यानंतर जास्त काही प्रॉब्लेम नाही. फक्त इगो वाढू देऊ नका. इगो हा इतकी घाण गोष्ट आहे की सगळ्या चांगल्या गोष्टींवर पाणी फिरवून देतो. तुम्ही 10 गोष्टी छान केल्या असाल, इगोमध्ये येऊन एक गोष्ट तुम्ही खराब करून द्या. रागामध्ये एक शब्द चुकीचा बोला, एक तुमचा निर्णय चुकीचा होऊ द्या, पूर्ण सिच्युएशन चेंज होऊन जाते. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण कपल्स विषयी जाणून घेऊ. कपल्स विषयी तुमचेच थॉट्स तुमचे सगळे सिच्युएशन खराब करून ठेवून देते. तुमचेच थॉट म्हणजे तुमची एक चुकी पण तुम्हाला खूप महाग पडणार आहे. एक चुकी म्हणजे तुम्ही सरेंडर करून दिलेले आहेत. तुमच्या थॉट्सला तुम्ही इतकं कुरवाळत आहात की जेणेकरून तुम्हाला डे नाईट त्याचा प्रॉब्लेम होत आहे. तुमच्या विचारांचा तुम्हाला इतका प्रॉब्लेम होत आहे, किंवा
एवढा त्रासदायक घडत आहे की तुम्हाला झोप सुद्धा लागत नाही. आणि सेम सिच्युएशन तुमच्यामुळे तुमच्या पार्टनरची पण होत आहे की तोही तुमच्यापासून थोडासा नाराज आहे. आणि त्या नाराजी मागे कारण तुम्हीच आहात, पण तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या पार्टनरमुळे तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे. पण जर तुम्ही तुमच्या विचारांना, तुमच्या थॉट्सला कंट्रोल केला, जर तुमच्या काही गोष्टी तुम्ही चेंजेस करण्याचा प्रयत्न केला, तुमच्या थॉट प्रोसेसला चेंज करण्याचा प्रयत्न केला, तर तुमचं रिलेशन पॉझिटिव्ह होऊ शकतं हे सांगते. होईलच असं नाही, कारण डिपेंड ऑन यू, तुमच्यावर डिपेंड आहेत सगळ्या गोष्टी. तुम्ही जर पॉझिटिव्हली सगळं घेतलं, तुमचे जर थॉट्स क्लिअर केले, तुमच्या थॉट्सला कंट्रोलमध्ये आणले, जे निगेटिव्ह थॉट्स तुमच्या माइंडमध्ये येत आहेत त्यांना जर कंट्रोलमध्ये घेतलं, तर मग सगळंच काही छान होईल. पण त्यांच्यावर जर कंट्रोल नाही करू शकलं तर सगळंच काही चुकीचं होईलच, हे पण तेवढंच निश्चित आहे. हेल्थच्या बाबतीमध्ये विचार करायचा म्हटला तर हेल्थ बॅलन्स असणार आहे, छान असणार आहे. तुमचे थॉट्स जर तुम्ही क्लिअर राहू दिले, तुमच्या मनाला बॅलन्स ठेवला, तुमच्या मनावर जर तुम्ही कंट्रोल ठेवला, तर सगळंच काही छान होईल. कारण युनिव्हर्सची ब्लेसिंग्स तुम्हाला मिळते, युनिव्हर्स तुमच्याकडून असणार आहे, स्टेबिलिटी आहे, सगळं काही छान आहे. तुम्हाला असं काही म्हणजे जर तुम्ही ट्रीटमेंटचा कुठला विचार करत असाल तर ट्रीटमेंटमध्येही तुम्हाला इतकी छान ट्रीटमेंट मिळणार आहे, इतकं पॉझिटिव्ह सगळं घडणार आहे की तुम्हीही म्हणजे अचंबित व्हाल की असं कसं झालं. कारण एंजल्सच्या ब्लेसिंग्स तुम्हाला असणार आहे. खूप छान पद्धतीने तुमचं पार्टनरही तुमच्यासाठी खूप छान डिसिजन घेईल किंवा तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी खूप छान डिसिजन घ्याल. हेल्थच्या बाबतीमध्ये विचार केला तर थोड्याफार प्रॉब्लेम्स असतात, ते प्रॉब्लेम्सही तुमचे सगळे सॉल्व्ह होणार आहेत. आतापर्यंत प्रॉब्लेम नसतील असं नाही, पण मग त्याला आता म्हणजे फुल स्टॉप लागण्याची वेळ आहे किंवा चांगली ट्रीटमेंट होण्याची वेळ आलेली आहे. सगळे काही आजारांवर तुम्ही विजय मिळवण्याची वेळ आहे तुमच्यावर. सो आता आपण ओव्हरऑल महिना बघून घेऊ की ओव्हरऑल महिना कसा आहे. ओव्हरऑल महिना हेच की जे छोट्या मोठ्या गोष्टींमुळे तुमच्या माइंडमध्ये काही गोष्टी चुकीच्या चालतायत, तुम्ही जे थॉट्स चुकीचे करतायत, जो खूप खूप विचारांना तुम्ही कुरवाडत बसलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम होतोय, बाकी दुसरं काही नाही. जर त्याच्यावर कंट्रोल केला तर सगळंच काही बॅलन्स असेल, स्टेबिलिटी असेल. तुम्हाला पैसा पण ह्या महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने येणार आहे. तुमच्या हार्डवर्कला, मेहनतला फळही मिळणार आहे. सो छान होईल, सगळं पॉझिटिव्ह होईल. कीप इट अप. जर रीडिंग आवडली असेल, रेझोनेट झाली असेल, तर आपापल्या इष्टदेवतेचं नाव घ्या आणि कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन.